नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त आणि धमाकेदार एपिसोड आज आपण पाहणार आहोत. इकडे मात्र आता जेव्हा युवराजला पद्मिनीच्या सर्व फ्रेंड्स समोरून आता पोलीस म्हणजे जे मॅडम घेऊन गेले असतात, तेव्हा मात्र घरात वेगळंच वातावरण झालेलं असतं. आणि इकडे मात्र घरात वेगळंच वातावरण झालेलं असतं. तारिणी केदारला आता खांडेकरांच्या घरामधून बाहेर काढण्यात येतं. तर इकडे मात्र आता लगेच निशी बोलते की बाबा करा ना हो काहीतरी. आता दया काकांना निशी बोलते की काहीतरी करा आणि काहीही झालं तरी माझ्या युवीला माझ्यापाशी सोडून आणा. मी युवीशिवाय नाही राहू शकत. कसा असणार तो आणि काय करत असणार. तेव्हा मात्र इकडे आता लगेच पद्मिनी बोलते की अहो तुम्ही एवढं सुद्धा करू शकत नाही का. काही ना काही करा, पाताळ एक करा. आता पण माझ्या युवराजला सोडवा. ती बाई तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे. ती बाई काहीही करू शकते. माझ्या युवीला तुम्ही सोडवा असं ती बोलते. तर इकडे आता निशी लगेच रागात आता रूममध्ये निघून जाते. तर तिच्या मागे आता इकडे केतना काकी आणि ईशा जाता. आता ईशा आणि केतना काकी बोलतात की इशू दार उघड, निशी दार उघड. खरंच ना आपण युवीला नक्की सोडूया. युवी आता ठीक होऊन घरी येणार. आपण त्याला नक्की सोडू, पोलीस स्टेशनमधून आणू. त्यावर आता लगेच इकडे निशी जोरात ओरडत बोलते की हे बघा मला कुणाशीही काहीही बोलायचं नाही आहे. केतना काकू तुम्ही इथून निघून जा. त्यावर आता इकडे लगेच केतना ईशाला बोलते की काय ग कशी आहे ही निशी. काहीही ऐकायला तयार नाही आहे. म्हणजे आता इकडे पुन्हा इकडे केतना काकू निशीला आवाज देते आणि बोलते की हे बघ निशी बाळा, लवकरच युवी घरी येणार आहे. त्याने काही केलं नाही. पण आता इकडे मात्र आता लगेच तारिणीने गुलाबला त्याच्या रूममध्ये बघितलं आहे. तर काही ना काही याच्यात तथ्य असणार ना. निशी बाहेर येते. तेव्हा आता निशी बोलते की काकू तुम्हाला मी सांगते तुम्ही निघून जा. तुम्हाला कायम ती तारिणीच बरोबर वाटते. आणि बाबाला तर त्यांनी अशी काही पट्टी पडवली की बाबाला तारिणी आणि केदारशिवाय कोणीही दिसत नाही. आणि माझा युवी कायमच निशी आणि युवी कायमच आता इकडे चुकीचा दिसतो. त्यावर ईशा बोलते की हे बघ निशी आम्ही जातो पण तू प्लीज डोअर ओपन कर आणि बाहेर ये, शांत हो. मी कायम तुझ्याच पार्टीत आहे आणि युवराजच्याच पार्टीत आहे. मी तुमचाच विचार करतो. मी तारिणीच्या पार्टीमध्ये नाही आहे. ईशा खरंच अशी बोलते की निशी बाहेर ये प्लीज. त्यावर इकडे मात्र आता दया काका खूप काळजीत पोचलेले असतात. आणि आता मात्र ते खूप वकिलांना कॉल करतात पण एकही वकील कॉल उचलत नाही. तेवढ्यातच इकडे मात्र दुसरीकडे आता केदारला तारिणीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता केदार तारिणीला बोलते की हे बघा काय होणार खरंच. ह्या जे मॅडम नेमका काय निर्णय घेणार आहेत. मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. तारिणी बोलते हो ना, खरंच यांनी काही केलं तर खरंच ह्या मॅडम असं अचानकपणे कसं काय. म्हणजे इकडे आता युवराजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकतात. तेवढ्यातच इकडे आता फातिमाचा कॉल येते आणि फातिमा आता इकडे मात्र तारिणीला विचारते की बॉस तुम्हाला काही माहिती पडलं आहे का. म्हणजे नित्यानंद सरांना आता इकडे काही माहिती पडलं, ती खबर खरी आहे का. त्यावर इकडे आता लगेच केदार बोलते की म्हणजे तारिणी बोलते की हो हे सर्व खरं आहे आणि जे मॅडमनी युवराजला घरामधून उचलून नेलं. त्यावर इकडे फातिमा बोलते की घरी तर सर्व ठीक आहे ना. आता इकडे लगेच तारिणी बोलते की आम्ही घराच्या बाहेर आहे. पद्मिनी काकू काही ऐकायला तयार नाही आणि घरामधलं वातावरण खूपच बिघडलेलं आहे. त्यावर इकडे आता नित्यानंद बोलतो की बॉस खरंच तुम्हाला तिथं बाहेर राहिल्यापेक्षा तुम्ही इकडे या. आम्ही डेटवरती तुमच्या दोघांची राहण्याची सोय करतो. त्यावर इकडे तारिणी बोलते की नाही आम्ही असं नाही करू शकत. कारण आता आम्हाला खूप केअरफुली राहावं लागणार. कारण आम्ही जर डेटवरती येऊन राहिलो तर सर्वांना संशय येणार आणि तो संशय आम्हाला नको आहे. तर इकडे मात्र आता तेवढ्यातच इकडे केतना काकू येते. ती म्हणजे पद्मिनी आणि दया काका ज्या रूममध्ये बसलेल्या असतात त्या रूममध्ये. आणि आता केतना सांगते की ताई म्हणजे पद्मिनी या ताई
मी आता इकडे मात्र कौशिकीला कॉल करत आहे, पण मात्र कौशिकी कॉलच उचलत नाही आहे, तिचा कॉलच लागत नाही आहे. त्यावर आता इकडे पद्मिनी बोलते की काय होत आहे सर्व, हे इकडे वकिलांना कॉल करतायत, वकीलसुद्धा कॉल उचलत नाही आहे आणि इकडे ही कौशिकीसुद्धा आता कसं कॉन्टॅक्ट करणार आपण, कसं तिच्यापर्यंत पोहोचू. ती काही बँगलोरला गेली तर तिथला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देऊन गेलेले नाही आहे. खरंच काय करावं ना कळत नाही. तेवढ्यातच मात्र इकडे आता लगेच जे मॅडमशी युवराज बोलत असतो आणि युवराज बोलतो की हे बघा, मला इथं राहायची सवय नाही आहे, मी खरं तर त्या गुलाबशी माझं काहीही कनेक्शन नाही आहे, मी बस त्यांना ओळखत होतो. त्यावर जे मॅडम बोलल्या की ते ओळखत होतं ना, बस मला हाच तर पुरावा पाहिजे. त्यावर आता इकडे बोलले की नाही, मी फक्त ओळखत होतो, पण मला हे माहिती नव्हतं की तो एवढा मोठा क्रिमिनल आहे. मला जर माहिती असता तो क्रिमिनल आहे तर मी त्याच्यापासून दूर राहिलो असतो ना. त्यावर आता इकडे जे मॅडम बोलतात की ते तर मी शोधून ठेवणारच आहे की खरंच त्या गुलाबशी तुझं कनेक्शन तरी काय होतं. तर इकडे मात्र आता एका वकिलाला एका दयानंद खांडेकरांनी पाठवलेलं असतं, ते म्हणजे युवराजला सोडवण्यासाठी. तर आता युवराजकडे मात्र तो वकील आलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा आता जे मॅडम तिथून निघून गेलेला असता, तेव्हा आता एका दुसऱ्या पोलिसांकडे तो वकील जातो आणि बोलतो की हे बघा, माझ्या आता युवराजला तुम्हाला सोडवावं लागणार, जी काही प्रोसेस आहे मी ते कागदोपत्री करतोय. त्यावर आता इकडे मात्र लगेच तो पोलीस बोलतो की हे बघा, जे मॅडम सध्या इथं नाही आहे आणि आमचं असं काहीही चालत नाही, म्हणून तुम्ही उद्या सकाळी या आणि तुमच्या जे काही युवराजची प्रोसिजर आहे ते तुम्ही करा. त्यावर आता तेवढ्यातच इकडे दया काकाचा कॉल चालूच असतो वकिलासोबत. तेव्हा वकिलाला आता दया काका बोलतात की तुम्ही त्या पोलिसांना, जो कोणी ड्युटीवर आहे त्यांना कॉल द्या, मी बोलतो. त्यावर आता दया काका बोलतात की मी MNLचा ex-CO आहे आणि मी माझ्या मुलाला तिथं रात्रभर नाही ठेवू शकत हो, काहीही करा आणि तुम्ही जे काही आहे तुमची ते जे काही आहे ते सविस्तर तुम्ही आता कोर्टानुसार पूर्ण कागदपत्रे करून घ्या आणि माझ्या मुलाला सोडवावं. त्यावर आता तो पोलीस बोलतो की हे बघा सर, मी असं काहीही करू शकत नाही, कारण हा आमचा जे काही पोलीस स्टेशन आहे हे कायद्यानुसार चालत नाही, तर येथे फक्त जे मॅडमचा कायदा असतो आणि मॅडमनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की कोणीही आलं आणि काहीही झालं तरी युवराजला आज रात्रभर जेलमध्ये सोडवायचं आहे आणि मॅडम उद्या सकाळी तर युवराजला नेणारच आहेत कोर्टामध्ये, तिथंच तुम्ही सिद्ध करा आणि युवराजची बेल करून घ्या. त्यावर आता असं बोलल्यानंतर इकडे मात्र आता लगेच दया काका सांगता की हे बघा वकील साहेब, तुम्ही काहीही झालं तरी जोपर्यंत युवराज सोडवल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही तिथंच थांबा आणि तिथून तुम्ही हलायचं सुद्धा नाही. त्यावर पद्मिनी बोलतो काय झालं. तेव्हा पद्मिनीला आता दया काका पूर्ण घडलेला प्रकार सांगतात की कशा प्रकारे आता युवराजची बेल होऊ शकत नाही. तर इकडे मात्र आता तेवढ्यातच केतना येतं तिथं आणि केतना बोलतो की हे बघा, तुम्ही लवकरच लवकर चला पद्मिनीताई इथून, कारण माहीत आहे निशी वेगळीच करते आणि तुम्ही फक्त तिला समजावून सांगू शकता. तेव्हा आता लगेच पद्मिनी बोलतं की अहो मी येते, तेव्हा तुम्ही काही ना काही करा आणि युवराजला सोडवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा आता लगेच पद्मिनी इकडे निशीला समजावण्यासाठी जाते. तर इकडे मात्र आता केदार आणि तारिणी म्हणजेच खांडेकरांच्या घराच्या बाहेरच बसलेले असतात आणि खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा मात्र इकडे आता तारिणी विचार करते की खरंच या मॅडमचा विचार करून ना माझं डोकं दुखतंय. खरंच तुला माहिती आहे ना केदार, त्या दिवशी मॅडम काय बोलल्या होत्या की गुंडांना काही गुलाब ज्या दिवशी दिसला त्या दिवशीच त्यांनी मला शूट करण्याचं सांगितलं होतं. खरं म्हणूनच मला तर असं वाटते की या जे मॅडमचं ना नेहमीच ट्रान्सफर होतं याच कारणानं. त्यावर केदार बोलतो की हो ना, मला सुद्धा खूप टेन्शन आलेलं आहे तारिणी, पण आता युवराज एवढा मोठा क्रिमिनल आहे तर त्याला शिक्षा तर होणारच आहे ना. तेव्हा तारिणी बोलतं की हे बघ कौशिकी उद्या येणार आहे, तेव्हा मला असं वाटत नाही की मला आतमध्ये घ्यावं, मला त्याचं टेन्शन आलेलं नाही आहे, पण आपल्याकडे जी काही नाते आहे ते तुटायला नको आणि निशीची मला खूप काळजी वाटते रे केदार, म्हणून मला सतत चिंता वाटते. पण एकच वाटतंय की आउट ऑफ स्टेशन जर युवराजला नेऊन जे मॅडमनं काही केलं तर, युवराजसोबत काही वेगळंच घडलं तर, असं मला विचार येत आहे आणि मात्र आता आपल्या नात्यात दुरावा नको रे. तर दुसऱ्या दिवशीच्या स्पॉइलर एपिसोडमध्ये मात्र इकडे आता आणखीनसुद्धा खांडेकरांच्या घराच्या बाहेरच असतात, ते म्हणजे आता केदार आणि तारिणी. तेव्हा आता केदार आणि तारिणीला कॉल येतो, तो म्हणजे कत्रीचा. आता
लगेच कत्रीचा कॉल आल्यानंतर पुन्हा आता जे जे मॅडमला केदार आणि तारीनी कॉल करतात आणि बोलतात की जे मॅडम तुम्हाला काही सांगितलं आहे का युवराजनं. तेव्हा आता लगेच युवराजने मला काहीही सांगितलं नाही असं जे मॅडम सांगते. पण आता मात्र युवराज नक्कीच काहीतरी सांगणार असं आता जे मॅडमने इकडे आता केदार आणि तारिणीला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच तिथं आता जेवण घेऊन येते तो म्हणजे कत्री. आता कत्री बोलते की नाही केदार, तारिणी, बॉस काहीही झालं तरी तुम्ही जेवण करा, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तेवढ्यातच इकडे आता केतनाला पद्मिनी बोलते की ते दोघं बाहेरच आहेत ना, त्यांना काही खाल्लेलं नाही तू असं बोलतेस, पण मी मात्र जोपर्यंत माझा युवराज घरी येणार नाही तोपर्यंत या दोघांना मात्र एक अन्नाचा घाससुद्धा घेऊ देणार नाही. तेवढ्यातच आता तारिणी, केदार आणि कत्री बाहेर असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इकडे मात्र आता पद्मिनी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर खरंच आता त्याला कत्री दिसणार का, हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो असेच तारिणी मालिकेचे रोजचे रिअल एपिसोड बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.